मला हात दे, मला बोनेटवर चढायचंय. अप्पे काय बोलतेस तू? अर्जुन मला हात दे, मला बोनेटवर चढायचंय. बघ आता आपल्या नात्याची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अवघड परीक्षा आहे आणि नियती आहे की आपल्यासोबत नको ना काळजी करू. अप्पे पण नियतीच्या मनात काय दुसरं असेल तर काय करणार? अर्जुन नियती लढणाऱ्यांच्या बाजूने कायम असते. तू हात दे मला. ठीक आहे अप्पे, लढ तू, मी आहे. माझं पोट बघून थांबलात का? एका निष्पाप बाळाचा जीव कसा घ्यायचा म्हणून थांबलात ना? जीव घ्यावासा वाटत नाही ना बाळाचा? आपण खरंच थांबू नका, खरंच मारा. कारण त्या बाळाला या जगात आणू तरी कसं मी? आता खरंच माझं बाळ पहिल्यांदा घाबरलं असेल. मला वाटलं या असल्या जगात यायचंय मला, आणि मी त्याला सांगितलं होतं ना, बाळा आपलं सातारा ना लय भारी आहे. दिलदार रांगड्या माणसांचं सातारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आपलं सातारा आहे. एकोप्याने गुण्या गोविंदाने नांदारा आपला सातारा आहे. पण आता त्यालाही वाटलं असेल आपली आई ना जरा खोटच बोलतेय बघा. हा आपला सातारा आहे का? हो मॅडम, तुम्हाला माहित आहे काय झालंय ते? काय झालंय मॅडम? कसला फोटो टाकलेला? भावना आमच्या दुखावल्यात. भावना? कसल्या भावना हो? कुठल्या भावना? कशा असतात त्या? भावना दुखवल्यात? तुमच्या भावना दुखवल्या म्हणून तुम्ही एवढं नुकसान केलं? पार शहराची राख रांगोळी केली तुम्ही. घरं उद्ध्वस्त केली, कुटुंब उद्ध्वस्त केली. ही दुकानं जाळताय तुम्ही, माणसांचं नुकसान करताय. भावना दुखवल्यात म्हणे. एवढ्या नाजूक आहेत आपल्या भावना? मॅडम, विषय आमच्या श्रद्धेचा आहे. श्रद्धा? माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवणं ही श्रद्धा मला माहिती होती. एखाद्याला निस्वार्थीपणानं मदत करणं ही श्रद्धा मला माहिती हो. आपल्या सगळ्यांचे वरचे कपडे आहेत पण आतला माणूस एक आहे ही श्रद्धा मला माहिती होती. एकमेकांच्या जीवावर उठणं ही श्रद्धा आहे. हो, असेच काम करत राहा. मी निघतो आता. येस. मॅम, खरंच तुमच्यासोबत काम करण्याचं भाग्य मिळालं. खूप छान वाटतंय. आता माझं कौतुक पुरे. आता ही सगळी कंडिशन आपल्याला लवकरात लवकर नॉर्मल करायची. मॅडम, आज जे मी पाहिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. खरंच माझं भाग्य आहे की मी तुम्हा दोघांबरोबर काम करतोय. गायतोंडे, दिप्याची काही खबर पत आली आहे का? नाही मॅडम, अजून काहीच माहिती नाही मिळाली. आय एम सॉरी मॅडम, पण असं वाटतंय की कदाचित त्याच्याबरोबर काहीतरी झाले असण्याची शक्यता आहे. एक मिनिट थांबा. आपण असा लगेच नको विचार करायला. अर्जुन, पण तू गेलाय कुठे? अप्पे बघ, आपण लगेच शोधू. मॅडम, आपण लागलीच दिप्याचा शोध घेऊया. डोंट वरी. मॅम, तुम्ही एसपी साहेबांच्या कानावर हा विषय का नाही घातलात? म्हणजे त्यांनी जर मदत करायचं ठरवलं असतं तर अख्खी यंत्रणा कामाला लावली असती. नाही, इथे पोलिसांची सगळ्यात जास्त गरज आहे. माझ्या भावासाठी मी याची पोलीस यंत्रणा कामाला नाही लावू शकत. मला नाही पटत आहे. गायतोंडे, पेट्रोलिंग टीमला दिप्याचे काही फोटो पाठवा. त्यांना कुठेही काही वाटलं तर ते आपल्याला कळवतील. आणि हो, इथल्या लोकांची काळजी घ्या. त्यांची गैरसोय होता कामा नये. येस मॅडम. अप्पे, तू आता डायरेक्ट घरीच. अर्जुन, अप्पे रात्रभर जागी आहेस तू. अर्जुन एक मिनिट थांब. मी दिप्याला घेतल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. मी मम्मी समोरच जाऊ शकणार नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे. अप्पे, आम्ही दिप्याला घेऊन येतो. तोपर्यंत घरी जाऊन आराम तर कर. अर्जुन, तुलाही माहितीये मी घरी जाऊन झोपणार आहे का? मग कशाला उगाच असं करतेस तू? अर्जुन, कितीकसा वेळ जाणार आहे असा? ऐक की, मी घरी गेले ना तर नको ते विचार डोक्यात येत राहतील. त्याने अजून त्रास होईल मला. बरं ठीक आहे, ठीक आहे. तू, मी आणि चिंचुके आपण जाऊ. पण 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 तू अजिबात धावपळ करायची नाही. हा, दंगल सुरू झाली
त्याच वेळी दीपा इकडे आला होता ना? हो हो. म्हणजे त्या पोराच्या घराजवळ शोध घेतला पाहिजे ज्या पोरांनी स्टेटस ठेवलं आणि ही सगळी दंगल सुरू झाली. चल आपे निघू आपण. हो निघूया. हा. गायतोंडे, इथे कुठल्याही कामात हयगय होता कामा नये. अर्जुन ऐक की मला लय भीती वाटते रे. दीप्याला काही झालं असेल तर? आपे बघ काय झालं नसेल हे बघ. अर्जुन त्याला काही करून शोधावं लागेल आपल्याला. तुला कळतंय का? मी मम्मी समोर जाऊच शकणार नाही. मी तिला तोंडच दाखवू शकणार नाही. अर्जुन आयुष्यभरासाठी. आपे दीप्याला काही झालं नसेल हे बघ. दीप्या आपला तेवढा हुशार आहे अगं. अरे पण असं ऐकत कसं इथे सापडलं मग त्याचं? अगं धावपळीत पडला असेल. तू नको ना जास्त विचार करू. तू एक काम कर, तू जरा शांत बस. तू शांत राहा, मी बघतो काय सापडते का अजून. यार तू काही झालं ना खरंच. अर्जुन, हा दीपेचा शूज आहे. अर्जुन हा दीप्याचा शूज आहे. आता इथे ऐकत. अर्जुन तुला कळतंय का? आपण त्याला शोधूया की. त्याला काही झालं असेल तर? आपे 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 एक मिनिट. आपण दीपेला चुकीच्या जागी शोधतोय. म्हणजे दीपे ह्या दारातून बाहेर गेलाच नाही. अर्जुन मला हात दे. मला बोनेटवर चढायचंय. आपे काय बोलतेस तू? अर्जुन मला हात दे. मला बोनेटवर चढायचंय. हे बघ आता आपल्या नात्याची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अवघड परीक्षा आहे. आणि नियती आहे की आपल्यासोबत. नको ना काळजी करू. आपे पण नियतीच्या मनात काय दुसरं असेल तर काय करणार? अर्जुन नियती लढणाऱ्यांच्या बाजूने कायम असते. तू हात दे मला. ठीक आहे आपे, लढ तू. मी आहे. थांबा थांबा जरा. तुम्ही काय करताय? थांबा दादा. सोडा त्यांना. थांबा. का थांबलात? मारा की. का थांबलात तुम्ही? माझं पोट बघून थांबलात का? एका निष्पाप बाळाचा जीव कसा घ्यायचा म्हणून थांबलात ना? जीव घ्यावासा वाटत नाही ना बाळाचा? आपण खरंच थांबू नका. खरंच मारा. कारण त्या बाळाला या जगात आणू तरी कसं मी? आता खरंच माझं बाळ पहिल्यांदा घाबरलं असेल. त्यालाही वाटलं या असल्या जगात यायचंय मला. आणि मी त्याला सांगितलं होतं ना, बाळा आपलं सातारा ना लय भारी आहे. दिलदार रांगड्या माणसांचं सातारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आपलं सातारा आहे. एकोप्याने गुण्या गोविंदाने नांदारा आपला सातारा आहे. पण आता त्यालाही वाटलं असेल आपल्या आई ना जरा खोटच बोलते बघा. हा आपला सातारा आहे का? हो मॅडम, तुम्हाला माहित आहे काय झालंय ते? काय झालंय? मॅडम कसला फोटो टाकलेला? भावना आमच्या दुखावल्यात. भावना? कसल्या भावना हो? कुठल्या भावना? कशा असतात त्या? भावना दुखवल्यात. तुमच्या भावना दुखवल्या म्हणून तुम्ही एवढं नुकसान केलं. पार शहराची राख रांगोळी केली तुम्ही. घरं उद्ध्वस्त केली. कुटुंब उद्ध्वस्त केली. ही दुकानं जाळताय तुम्ही. माणसांचं नुकसान करताय. भावना दुखवल्यात म्हणे. एवढ्या नाजूक आहेत आपल्या भावना? मॅडम विषामच्या सर्देचा आहे. श्रद्धा? माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवणं ही श्रद्धा मला माहिती होती. एखाद्याला निस्वार्थीपणानं मदत करणं ही श्रद्धा मला माहिती हो. आपल्या सगळ्यांचे वरचे कपडे आहेत पण आतला माणूस एक आहे ही श्रद्धा मला माहिती होती. एकमेकांच्या जीवावर उठणं ही श्रद्धा आहे. हो असेच काम करत राहा. मी निघतो आता. येस सर. येस. मॅम खरंच तुमच्यासोबत काम करण्याचं भाग्य मिळालं. खूप छान वाटतंय. आता माझं कौतुक पुरे. आता ही सगळी कंडिशन आपल्याला लवकरात लवकर नॉर्मल करायची. मॅडम आज जे मी पाहिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. खरंच माझं भाग्य आहे की मी तुम्हा दोघांबरोबर काम करतोय. गायतोंडे, दीप्याची
काही खबर पत आली आहे का? नाही मॅडम, अजून काहीच माहिती नाही मिळाली. आय एम सॉरी मॅडम, पण असं वाटतंय की कदाचित त्याच्याबरोबर काहीतरी झाले असण्याची शक्यता आहे. एक मिनिट थांबा. आपण असा लगेच नको विचार करायला. अर्जुन पण तू गेलाय कुठे? आपे बघ, आपण लगेच शोधू. मॅडम, आपण लागलीच दिप्याचा शोध घेऊया. डोंट वरी. मॅम, तुम्ही एसपी साहेबांच्या कानावर हा विषय का नाही घातलात? म्हणजे त्यांनी जर मदत करायचं ठरवलं असतं तर अख्खी यंत्रणा कामाला लावली असती. नाही, इथे पोलिसांची सगळ्यात जास्त गरज आहे. माझ्या भावासाठी मी याची पोलीस यंत्रणा कामाला नाही लावू शकत. मला नाही पटत आहे. गायतोंडे, पेट्रोलिंग टीमला दिप्याचे काही फोटो पाठवा. त्यांना कुठेही काही वाटलं तर ते आपल्याला कळवतील. आणि हो, इथल्या लोकांची काळजी घ्या. त्यांची गैरसोय होता कामा नये. येस मॅडम. आपे तू आता डायरेक्ट घरी. अर्जुन, आपे रात्रभर जागी आहेस तू. अर्जुन एक मिनिट थांब. मी दिप्याला घेतल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. मी मम्मी समोरच जाऊ शकणार नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे. आपे, आम्ही दीप्याला घेऊन येतो. तोपर्यंत घरी जाऊन आराम तर कर. अर्जुन, तुलाही माहितीये मी घरी जाऊन झोपणार आहे का? मग कशाला उगाच? असं करतेस तू. अर्जुन, कितीकसा वेळ जाणार आहे असा? ऐक की, मी घरी गेले ना तर नको ते विचार डोक्यात येत राहतील. त्याने अजून त्रास होईल मला. बरं ठीक आहे, ठीक आहे. तू, मी आणि चिंचुके आपण जाऊ. पण 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 तू अजिबात धावपळ करायची नाही. हा, दंगल सुरू झाली त्याच वेळी दीपा इकडे आला होता ना? हो हो. म्हणजे त्या पोराच्या घराजवळ शोध घेतला पाहिजे. ज्या पोरांनी स्टेटस ठेवलं आणि ही सगळी दंगल सुरू झाली. हा, चल आपे, निघू आपण. हो निघूया. हा. गायतोंडे, इथे कुठल्याही कामात काही होता कामा नये. अर्जुन, ऐक की, मला लई भीती वाटते रे. दीप्याला काही झालं असेल तर? आपे बघ, काय झालं नसेल. हे बघ अर्जुन, त्याला काही करून शोधावं लागेल आपल्याला. तुला कळतंय का? मी मम्मी समोर जाऊच शकणार नाही. मी तिला तोंडच दाखवू शकणार नाही. अर्जुन, आयुष्यभरासाठी. आपे, दीप्याला काही झालं नसेल. हे बघ, दीप्या आपला तेवढा हुशार आहे. अगं अरे पण असं ऐकत कसं इथे सापडलं मग त्याचं? अगं धावपळीत पडला असेल. तू नको ना जास्त विचार करू. तू एक काम कर, तू जरा शांत बस. तू शांत राहा. मी बघतो काय सापडते का अजून. यार तू झालं ना रोज. अर्जुन, हा दीपेचा शूज आहे. अर्जुन, हा दीप्याचा शूज आहे. आता इथे ऐकत. अर्जुन, त्याला कळतंय का? आपण त्याला शोधूया की. त्याला काही झालं असेल तर? आपे, 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 एक मिनिट. आपण दीपेला चुकीच्या जागी शोधतोय. म्हणजे दीपे ह्या दारातून बाहेर गेलाच नाही. म्हणून आम्ही कवापासून इथे येऊन लपून बसलोय. अहो, मी काय बी केलं नाही हो. अहो, ह्याची काय बी चुकी नाही. अहो, पण ती माणसं ऐकूनच घे ना. ती डायरेक्ट आम्हाला मारायला लागली. अहो, मला तर वाटलं आता मला मारूनच टाकतील. नाही 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 नाही. आणि हे बघ मित्रा, अजिबात घाबरू नको. ह्या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम आहेत. आणि बाहेरची काय दंगल चालली होती ना, ती आता थांबली आहे. काय थांबली? थांबली नाही, थांबवली तुझ्या दीदीनी. हे बघ, तू खरंच घाबरू नकोस. तुझ्या फोन मध्ये ती सगळी माहिती आहे ना? मॅडम. बस तर मग. आणि हे बघ, दीप्या जसं माझा भाऊ आहे ना, तसं तू पण माझा भाऊच. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. तुला कोणी काही नाही करणार. हा, हे बघ, अजिबात घाबरू नको तू. तिचे काय ना, खरं खरं सांगायचं. तुझा जो काय प्रॉब्लेम झाला होता ना, मोबाईल हॅक झालेला, त्याची आपण नोंद करून घेऊ. काय दीप्या? दाजी, दिदे, बरं झाला राव तुम्ही आला. नाहीतर आमचं काय खरं नव्हतं. दीप्या, पण तुझा फोन कुठे आहे? अगं तिथे फोन आहे की, पण त्याला नेटवर्क असायला नको होय. अगं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इथलं नेटवर्क बंद केलं. आणि ह्याला सोडून मला कुठं जाता पण येत नव्हतं. दीप्या डॉन, एक नंबर काम केलंय तू. पण दीप्या, आता आधी तू घरी चल बरं. मम्मी लय टेन्शन मध्ये. अरे तू कुठे काय काळजी पोटी तिनं खाणं पिणं सोडले. तू आधी घरी चल बरं. नाही घरी जाऊ आपण. पण ही जी काय ना, ती कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे. चिंचुकेला सांगू. कंप्लेंट? कंप्लेंट कशाला? म्हणजे कायद्याच्या बाबतीत तू क्लिअर राहशील. ठीक आहे. कलेक्टर मॅडमचा भाऊ शोधतोय. दीप्या, आज खरंच तुझा लय अभिमान वाटतोय रे. लय भारी वाटतंय मला. कामच तसं केलंय दीपक. बरं चला आता. तुझ्यामुळे वाचलो. थँक्यू भावा. माझ्यामुळे नाही, आपण एकत्र असल्यामुळे वाचलो. आणि इथनं पुढे तुला काय बी अडचण आली ना, तर बिनधास्त आपल्याला फोन करायचा. आता कोण?
आलो आलो. अरे आलो. ए मूर्त्या, एवढा वेळ का लागला तुला दार उघडायला? काय करत होता? ते मी व्यायाम करत होतो. तू आली ते बरं झालं. मी तुलाच फोन करणार होता आता. बंट्या, अरे त्या आप्पीचं ना आरज्याचं सगळे कौतुक करतात ना, ते मला ऐकवतच नाही बघ. आणि ती लोक बी काय काय येऊन बोलतात ना, ते बी मला ऐकवत नाही. म्हणून तर म्हणलं ना, तू आली ते बरं झालं. तुला एक खुशखबर सांगायची होती. आता गो बाया, काय रे? अगाई, सरकारनं आपल्याला दिलेल्या जमिनीचे कागद आले. आले म्हणजे? अगं आले म्हणजे कागद रेडी होऊन आले. आता जमीन आपली. आता गो बाया, काय बोलतोय बंट्या? मग काय तर. म्हणजे ही जमीन आपल्या मालकीची झाली ना रा? आपल्या नाही आई, तुझ्या मालकीची. मनीषा ढोबळेच्या मालकीची. ऐक ना बंट्या, चल ना जाऊ ना, आपण तिकडे जाऊ ना. आता आणि त्या प्यारच काय करायचं? ते गेले त्याला लावत, आपल्याला काय करायचंय तवा? अरे बंट्या, आपल्याला आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं किमती काहीतरी मिळालंय. चल. आई असं नाही हा. मस्त रेडी होऊन जाऊ, चांगले कपडे वगैरे घालू, नारळ घेऊन जाऊ, तिकडे चांगली पूजा बिजा करू की. हा चालेल चालेल. मी चांगली नवी साडी बिडी नेसते, दागिने घालते हा माझं. जा आवरून जा. खरंच र बंट्या, ते सकाळी ना ती आपली काय बाई बोलत होती ना, त्यांनी माझं डोसकं लय फिरलं होतं. पण तू लय भारी बातमी दिली हा, खरंच. जा लवकर जा. हा जाते, पण तवर तू ते नारळ बिरळ सगळं आणून ठेवा. हा करतो जा. मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. हो विचारा. मॅडम, तुम्ही जर दंगल थांबवली नसती तर खूप मोठी दंगल बसवली असती. पण एवढ्या मोठ्या दंगली जायची हिंमत कशी गोळा केली तुम्ही, तेही या परिस्थितीत? अर्जुनमुळे. त्यांचा सपोर्ट होता का तुम्हाला? नाही, खरं तर अर्जुनला माझी काळजी वाटत होती. आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी तो कुठल्याही गोष्टीत मला अडवत नाही. आणि मी त्या दंगलीत गेले कारण तिथे अर्जुन होता. मला माझी आणि बाळाची काळजी वाटली नाही कारण तिथे अर्जुन होता. मॅडम, हे आत्ता बोलताय तुम्ही, पण एवढी गर्दी, एवढा प्रचंड जमाव, आणि तिथं फक्त तुम्ही अर्जुन सरांच्या भरोशावर गेलात? हो, नाही म्हणजे तिथे लोक किती आहेत, ते काय करू शकतात त्याचा खरंच मला अंदाज नव्हता. हा, पण कुठलाही प्रसंग आला तर अर्जुन काय करू शकतो याची मला पूर्णपणे कल्पना होती. आणि हा, हे मी फक्त त्याची बायको म्हणून नाही, हा, तो ड्युटीवर असताना मी त्याचं काम बघतेय आणि म्हणून मला माहिती आहे आणि म्हणून म्हणाले. आता ते आम्हाला पण चांगलंच माहिती आहे मॅडम. अर्जुन सर, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर त्या दंगलीच्या वेळी अपर्णाला तिकडे बघून मी घाबरलो होतो. म्हणजे मला तिची आणि बाळाची काळजी वाटत होती. आणि तरीही तुम्ही त्यांना जाऊन दिलं? हा, आता अपर्णा मॅडम म्हणाले तसं तिथं त्या कलेक्टर होत्या आणि मी सब इन्स्पेक्टर. त्यामुळे मी माझी ड्युटी करत होतो आणि त्या त्यांची. आणि मला माहित होतं की अपर्णा मॅडम काहीतरी योग्य तोच निर्णय घेतील. तुमचं नातं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. थँक्यू. मॅडम, या सगळ्यांचं श्रेय तुम्ही अर्जुन सरांना देताय तर? नक्कीच. खरं तर अर्जुन माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टीम, पण त्याबरोबरच माझं कुटुंब म्हणजे माझे बापू, माझे वडील, मम्मी, माझा भाऊ दिप्या आणि आमच्या घरातले सगळेच, ते सगळेच कायम माझ्या पाठीशी उभे राहतात. तुमची फॅमिली खरंच खूप भारी आहे. दीपक मानेंनी सुद्धा खरा सूत्रधार शोधायला खूप मदत केली आहे. हो, त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आहे. थँक्यू मॅडम. मॅडम, आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. नाही, आता तुमची हिरकणी योजना खूप गाजतीये. हो, पण तुम्ही तुमची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करणार असं म्हणाला होता. एक मिनिट, हा मुद्दा नाहीये खरं तर आता. नाही, पण मॅडम स्वतःहून म्हटलेल्या म्हणून विचारतोय. हो, मी माझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आपल्या सातारचं नाव राज्यभरात होऊ देत. आपण जर सगळे असेच प्रयत्न करत राहिलो ना तर नक्कीच सातारा जिल्ह्याचं नाव राज्यभरात होईल. कसं असेल ना सगळं, म्हणजे आपण पहिल्यांदा बाळाला हातात घेऊ असं ते काय असेल ते काय माहिती बाबा. अर्जुन सगळं ना जादूही असणार आहे बघ. मला तर झोप येणार नाही तुम्हाला. मी काय म्हणतेय, तुला आता जेवढं झोपायचंय तेवढं झोपून घे, कारण एकदा का बाळ आलं ना की तुझी आणि माझी दोघांची झोप उडणार आहे. उद्या जाऊ दे. मला ना आप्पे असं झाले ना की कधी एकदा बाळाला हातात घेतोय आणि छातीशी लावतोय असं झालंय. फक्त एक आठवडा मला ना आपल्या बाळाला तू असं हातात घेतलेलं बघायचं. अर्जुन, आणि सगळ्यात पहिल्यांदा तूच घ्यायचा बाळाला हातात.
मी तर रडीलच मला वाटते. का? आपे एवढा आनंद बघ ना, माझी काय अवस्था होईल. तू आयुष्यभर जपून ठेवावा असा क्षण असणार आहे बघ. आयुष्य बदलणारा क्षण असेल तो. आपे मी आपल्या बाळाला सगळ्यात आधी हातात गेला ना. त्या दिवशी मी तुम्हाला दोघांना सोडून कुठं जाणार नाही. फक्त फक्त तुझ्या बरोबर आणि आपल्या बाळाबरोबर असणार. हा अर्जुन बघ तू, आता सगळं चांगलं होईल. घरातली सगळी लोक पण चांगली वागतायत आणि एकदा का बाळ आलं ना तर बघ सगळं अगदी पहिल्यासारखं भारी होईल. ती जमीन आपली आहे, ते सगळं आपलं आहे. आई ते लोक म्हणतात ते बरोबर आहे. यांना शिवाय घालून काय उपयोग नाही. त्या सरकारने गंडवले आपल्याला, त्यांनी माती खाल्ली. या हंबीड्याच्या तर ना असं वाटतं जाऊन त्याच्या ना नरडीचा घोट घ्यावा. नाही बंट्या, बस आता बस. ते सगळं करू आपण, पहिले हितनं चल. नाही बंट्या, मला लय म्हणजे लय राग आलाय बघ. अरे ती जमीन नावावर केली ना तेव्हा वाटलं होतं तो सरकार सुधारला असल, आपल्याशी चांगलं वागल. पण नाही, त्यानं मला फसवलंय. त्यानं ह्या मणीला फसवलंय. त्यामुळं आता त्याचं भांड फोडायची वेळ आली. आता तो सरकार संपला बंट्या. पण ना आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अर्जाला सांगायचं की त्याच्या आईला या सरकारनेच मारलंय म्हणून. सांगू आपण, पहिले तू शांत हो जरा. नाही बंट्या, मी अजिबात शांत बसणार नाही. जोवर त्या घराचं तुटून तुकडं होत नाही ना तवर मी शांत बसणार नाही. चल आत्ताच्या आत्ता जाऊ आणि त्या अर्जाला सांगू. ठीक आहे. बोला तांबे. असं बोलताय जणू काही तुम्हाला माहितच नाही. नाही असं काही नाहीये. ते अहो आता तरी थांबवा धंदे. किती जण विकणार आहे जमीन? हे बघा तसं नाही. ते तसं नाही. ते मायाला एक दोघं बी आलते इथं, डायरेक्ट हाकलून दिलं इथनं. अहो त्या म्हातारीची तर उचल बांगडी केली. उठतच नव्हते. बरं केलं. अहो पण मुळातच तुम्ही ती जमीन त्या म्हातारीला इकलीच कशाला? अहो काय सांगायचं तुम्हाला, ती वेगळंच लफड आहे. तुमची लफडे आमच्या गळ्यात टाकू नका. तुमचं तुम्ही निस्तारा किती. हे बघा तुम्हाला ते आता परत त्रासच देणार नाही. नाही ते मी बघतोच. आता या जमिनीवर कोणालाच पाय ठेवून देणार नाही मी. डायरेक्ट तंगडच मोडून हातात देणार बघा. आणि तुम्ही इथनं पुढं आता कोणाला पाठवू नका. अहो असलं काय होणार नाही. मी सगळी काळजी घेतो. 100% खात्री देतो तुम्हाला. माझ्याकडनं कसला बी त्रास होणार नाही. बर ठीक आहे. केव्हा फोन? आता ही म्हणे तिकडे गेली ती म्हणजे लई चिडली असणार. व्हिडिओ लय व्हायरल झालाय जोरात. अरे वा, अरे व्हायलाच पाहिजे की, सगळ्या लोकांना कळायला पाहिजे ना. खरंच भारी झालंय ते. तुझ्या पियू आलात का? या काय ग पिऊ ते इंटरव्ह्यू कसा झाला? अगं इंटरव्ह्यू चांगला झाला, पण त्यांच्याकडे ना काम खूप आहे आणि ते पेमेंट कमी देणार म्हणतात. अरे मग राहू दे. हा तेच सांगितलं मी त्यांना. आणि तुला सांगू का, त्यांना जेव्हा कळालं ना की तू माझी जाऊ आहेस, त्यांचा माझ्याशी बोलायचा रोखच बदलला. मग आता आपली आप्पी हिरो आहे. खरंच आप्या हो, सगळ्याच्या तोंडात फक्त तुझंच नाव आहे म्हणून तर आपण बेत करायचा आहे ना. काय म्हणे? तू खरंच बेत करणार आहेस होय? मला वाटलं नुसतंच म्हणतीस. नाही असं कसं, खरंच करणार आहे मी. पण नेमकं काय करावं ना ते सुचत नाही. मावशी तुम्ही म्हणला यातच आलं सगळं. काय बी करा. असं कसं? त्या करतात की, माझ्या बाळाचं करतात, माझं करतात. मला वाटतंय आज आपण ना अर्जुनच्या आवडीचं काहीतरी बनवूयात. अहो मावशी, माझ्यासाठी एवढं? नाही अरे कसं आहे, आता तुमचं कौतुक करायला ही तर घरात सगळी आहेत, पण फक्त तुझी आई नाही ना, म्हणून मला वाटलं तसं. हो मावशी, आईचं नाव तुम्ही घ्यायचं ना. अरे नाही, खरंच लय चांगला हेतू आहे माझा. खरंच आहे अर्जा, आज तुझी आई असती ना तर तिला आबाळ ठेंगणं झालं असतं बघ. मला सांग बरं बाळा, तुला नेमकं तुझ्या आईच्या हातचं काय काय आवडायचं ते करणार तुम्ही. आईच्या हातचं जेवण बनवणं तुमचा घास नाही मावशी. नाहीच रे, माझं सोड. पण एका आईच्या हातची चव
दुसऱ्या कुठल्याच बाईच्या हाताला येत नसती. तरी पण तिच्या आठवणीत तुझ्या आवडीचं काहीतरी बनवूयात की आपण. मने सांगते ते चांगलं आहे. वर्षाच्या हातचं वांग्याचं भरीत आणि भाकरी अर्जुनला लई आवडायची. आणि आळूच्या वड्या त्या पण करा. अर्जुन, आई आळू वड्या करायच्या म्हणून तुला हो आप्पे, सगळ्यात पहिल्यांदा तू पण आळूवडेच दिले होतेस काय, आठवत? अरे मला आधी का नाही सांगितलं तू? सगळ्याच गोष्टी बोलून थोडी दाखवायच्या असतात आप्पे. ठरलं तर मग चला आता भाकरी, वांग्याचं भरीत आणि आळूच्या वड्या करायच्या आपण. मावशी, तूच करशील ना सगळं? हा मग आता तुम्ही लय म्हणत असताना मावशी तुम्ही करत नाही, मग आता करूनच दाखवते की. ठीक आहे मावशी, करा तुम्ही. पण मला जरा कोणतरी मदत करेल का? हा नाही, कसं आहे आता एवढ्या 12-13 जणांचा स्वयंपाक एकटीने करायचा म्हणल्यावर जरा वेळ लागेल ना, म्हणून. मला बाळाचं बघायचंय ना, झोपलेला उठलं जात. तुझं काय चाललंय? अरे स्वयंपाकात मदत करते ना. कशाला? तुला नाही म्हणून सांगितलंय ना. सुजय, आपलीसाठी केलं पाहिजे. आज काम करशील आणि हळूहळू तुझ्याच गळ्यात टाकतील सगळं. असं काही होणार नाही. तुला नाही म्हणायला कळत नाहीये का? चिडतोयस कशाला? मी काय माझं काम बाजूला ठेवून करतेय का? तो मुद्दा नाहीच आहे आता, पण तू काम केलं तर सगळं अवघड होऊन बसल. म्हणजे? हे बघ, मी तुला काय बोललोय, आपल्याला पुण्याला निघून जायचंय. त्यामुळे घरात पण सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण घरात असून नसल्यासारखं आहे. म्हणजे निघताना जास्त त्रास होणार नाही. हे असले काहीतरी विचार करतोस तू. बरोबर विचार करतोय मी. हे बघ सुजय, आप्पी माझी मैत्रीण आहे. तुम्ही कुणीच माझ्यासोबत नव्हतात ना, तेव्हा ती एकटी माझ्यासोबत होती. या झालं त्या आप्पीचं कौतुक सुरू. मी तिला सांगितलंय, तुला सुद्धा सांगते. मी तिला सांगितलंय आपली मैत्री एका बाजूला आणि घरातल्या गोष्टी एका बाजूला. तू सुद्धा हे लक्षात ठेव. अगं तू मैत्रीण म्हणून काम करशील, पण घरात सगळ्यांना काय वाटणार? त्यांना काय वाटतंय म्हणून मी करू नको का? आणि मी काय चुकीचं करतेय? कर, तुला जे करायचं ते कर. सुजय, असं वागतोस तू. हे बघ, तुला सगळ्यांचा पुळ काय ना, मग तू थांब घरात. आरू आणि मी निघतो पुण्याला. मी यायला नाही म्हणालीये का? का आपण उद्या लगेचच निघालोय? प्लॉट पडले की मी ते सगळे विकणार आहे. 3-4 प्लॉट विकून जो काय पैसा येईल त्यातून निघायचं. ठीक आहे, त्याला अजून भरपूर वेळ आहे. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. आहे लक्षात. आणि तू उगाच डोक्यात काहीतरी घेऊन बसू नकोस. आणि आताच बसलं पाहिजे असं काही नाहीये. तू बाहेर सगळ्यांच्यात येऊन बसू शकतोस. काही गरज नाहीये, मी इथंच ठीक आहे. ठीक आहे. ही सगळं बघायला पाहिजे होती. तिच्या सोन्यासारखा पोराचा संसार बघायला पाहिजे होती. आप्पीला बघायला पाहिजे होती. नातवंड खेळवायला पाहिजे होती रे. मी म्हणायचो तिला सारखं पाहिजे म्हणून माझ्यासोबत. आणि आजच्या दिवस तर ती नक्कीच पाहिजे होती. अरे तुला ना आप्पीला डोक्यावर घेऊन फिरली असती ती. हा, सगळ्यांना सांगत फिरली असती माझा पोरगा आहे, माझी सून आहे. पेपरात आलेली सगळी कातरणं कापली असती. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना दाखवली असती बघ तिने. कदम, मला तुम्हाला विचारायचंच होतं, आप्पी आवडली असती का हो तिला? म्हणजे आप्पी बद्दल काय बोलली असती? अरे नक्कीच आवडली असती तिला. खरंच का? नाही तर म्हणली असती कशाला उचापते करते ही पोरगी, घरी बसायचं आपलं सुनानी. अरे नाही नाही नाही, तिचा स्वभाव लय भारी होता अर्जा. म्हणजे बघ की, त्या काळात नवऱ्यानं स्वयंपाकघरात येणं कमीपणाचं होतं, तर तिनं तर मला स्वयंपाक शिकवला. आणि त्या काळात तिचे विचार लई वेगळे होते अर्जा. वेगळे म्हणजे? म्हणजे अरे तिला सगळा हिशोब कळायचा. ती शाळा शिकली होती, लई नाही 7वी पर्यंत शिकली होती, पण सगळा हिसाब यायचा तिला. सारखं मला म्हणायची असं केलं पाहिजे, तसा हिसाब ठेवला पाहिजे, सरकारांना विचारा त्यांनी ठेवलंय का तसा. हा, पर मी कधी विचारलं नाही दादाला. कदम, नाही मग आता मला वाटतंय की आप्पी नक्कीच आवडली असती तिला. मग मी काय म्हणतोय, हा मी तर तिला सगळं सांगत असतो आप्पीचं. मग संपला विषय. बर कदम, खरंच असं होईल का? काय रे? म्हणजे आप्पीच्या पोटी आई येईल का परत? हा, आता नियतीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. पण हर्षा, तसं झालं ना लय झाक होईल बघ. खरंच? या मावशी. काय म्हणायचं राहिलं होतं का? काय नाही, हे आळूच्या वड्या. हा, तरीच मी शोधत होते, मला सापडल्या नाहीत.
ते मी कामाच्या नादात ना तिकडच ठेवून आले होते. म्हणजे मुख्यच गोष्ट विसरला होता म्हणा की तुम्ही. मग काय बाबा, मला अचानक आठवलं म्हणून त्यांना आत घेऊन गेले मी. मला कधी नव्हे तर मनी मावशीचं बोलणं ऐकायचं. काय बोलायचं होतं तुम्हाला? नाही आता ना मला लय भूक लागली, आधी आपण जेवण करून घेऊ. चला चला बसूयात आधी जेवायला. काय ग मावशे, आत्ता लहान पोरासारख्या उड्या मारत होती ना, काहीतरी सांगायचंय म्हणून. मग काय झालं? नाही राहू दे ना, आधी जेवण करून घेऊ. चला बसू चला. मावशी पण तुम्ही कशाबद्दल बोलणार होता? असं काय नाही, तेच आप्पी बद्दल आणि अर्जुन बद्दल. मग बोला की. अरे आता लांबड कशाला, जेवून घेऊ की आधी. चला. नाही दादा, आप्पीन अर्जुन बद्दल काय चांगलं निघते का त्यांच्या तोंडनं हेच बघायचंय मला. काय ग बाया, आता मी एवढं राबून एवढं जेवण बनवलंय, ते गार होऊन जाईल ना. आधी आपण जेवण करून घेऊ आणि मग बोलू. हा म्हणूनच म्हणतोय, बोला की काय बोलायचं ते. आता मी काय कौतुक करणार ना, अख्खा जिल्हा कौतुक करतोय, अख्खं राज्य कौतुक करतोय. मावशी ती झालं त्यांचं, पण तुम्हाला काय वाटतंय ती सांगा की. तेच की रे, की आप्पीन अर्जुन लई चांगलं आहेत आणि आप्पी तर एक नंबर काम करते आणि दोघांचा संसार बी चांगला चाललाय. आणि त्यांचं सगळं चांगलं होऊ दे रे देवा. वा, बया म्हणे, अरे घर तोडायचं काय ग? हा मावशी, अहो आई काय म्हणतात? हा तेच ना, आप्पी हाय तर काय झालं तरी हे घर तुटणार नाही. वा वा मावशी वा, क्या बात आहे, एक नंबर बोललाय तुम्ही. आज दिवस कुठं उजडलाय काय माहिती. मावशी पहिल्यांदा आप्पीचं एवढं कौतुक करतायत. बरं बास झाला आता, चला जेवायला बसा. आप्पे नाही तुला अद्दल घडवली ना तर बघच, नावाची हाय मनी. आणि बाकीचं राहू दे आता, नंतर म्हणा, आधी जेवायला बस. हो 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 हो, काय चाललंय, काय करताय? डोळं फुटल्यात का? दिसत नाही का मी शोधते ते? शोधताय काय? जमिनीची कागदपत्र. जमिनीचं तर नाव काढू नका माझ्या मोर. सरकार आयुष्यात कधीच विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर मी तुम्हाला काहीच देत नसतो. बघू ना, पण नाही तुम्हाला चांगला धडा शिकवला ना तर बघाच. मला धडा? मला धडा शिकवायला त्याच्या आधी तुम्हाला लिहायला वाचायला तरी आलं पाहिजे, ते शिकावं लागेल. चेष्टा सुस्ती होय हो तुम्हाला. हा मग अशी काय एवढी थोबाड झालं होतं तुमचं? हा अहो ती आप्पी होती ना म्हणून तरी तुम्ही वाचले. सरकार त्या आप्पीला सगळं खरं सांगून तुम्ही लय मोठा डाव केलाय असं वाटतंय होय तुम्हाला? ती तुमच्यासारखं मला धमकवत नाही ना. बघू ना, बघू की घोड मैदान लांब नाही. एकदा का त्या अर्जाला कळलं मग बघ कसा तुमचा बाजार उठवतोय तो. असू द्या, ते आमचं घर आहे, आमचं आम्ही बघू काय करायचं. असं ना, नाही लई चरबी चढली बर का. एवढा हलक्यात बी घेऊ नका मला, नाहीतर ना अशी वाट लावते का नाही तुमची ते बघाच. मग तुम्हाला असं होईल की उगाच ह्या बाईच्या नादाला लागलो म्हणून. काय शोधायचं काय चाललंय तुमचं? ती आपली लग्नाची कागदपत्र कुठे आहेत? मला काय माहित, ठेवली असतील तुमचं तुम्ही. नाही मी नाही ठेवली, मला नाही आठवत. या आता लग्न बळजबरीने केलं तुम्ही आणि कागदपत्र माझ्याकडे कशाला? खरं सांगताय ना? आता खोटं सांगून मला काय फायदा आहे त्याचा? बघा तुमच्या पोरानं ठेवली असेल, त्याला विचारा. आता कोण आहे बाबा? ए बंट्या, माझ्या लग्नाची कागदपत्र कुठे आहेत र? काय? अरे त्या सरकारच्या माझ्या लग्नाची कागदपत्र. मला नाही माहिती. हा शोधून ठेवतो. हा शोधून ठेव, मी येतेच. अगं मला माहित नाही तर शोधून ठेव. हा येते मी येते. हा अगं आई आई. अप्पे, तू म्हणलेलीस तसंच होतं. काय नाही का म्हणतेस की
आपलं बाळ जोपर्यंत जन्माला येईल तोपर्यंत घरातलं सगळं ओके झालेलं असेल, तसंच होत चाललंय. मलाही तसंच वाटतंय. आपली पण मला एक गोष्ट कळली, पण काही म्हणू दे, पण नियती कायम आपल्या मदतीला असते म्हणजे असतेच. असं काय वाटतंय तुला? बघ की अगं, एवढ्या मोठ्या दंगलीत शिरलो आपण, पण तरी काहीच झालंच नाही आपल्याला. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अर्जुन, पोटाला लागलं होतं ना रे? तू काही मला मग लावलंयस का? लावले एवढं काय नाही ते. अर्जुन, पण बघ ना आपे, काही होऊ शकलं असतं. दंगल होती ती, दंगल, पण काय नाही झालं. आपण दोघं एकदम सुखरूप. बाळूबा, तुम्हाला नियती माहिती का? नियती असते. आलीस का? मला ना तिथं थांबवतच नाही बघ बंट्या, नुसतं त्या आप्पीच्या बाळांपणाचं कौतुक चाललंय. तुला जे काम सांगितलं होतं केलंस का? मला तिथं बोलायची बी चोरी झाली बघ. काय बोलायचं म्हणलं ना की लगेच मला त्या आप्पीची भीती वाटते. आई, तुला यांना कळत नाही बघ. अगं, एकदा का त्या आप्पी नारच्यामध्ये झुपले ना तर ते कशाला आपल्याला नादाला लागतील? त्या आप्पीला माहितीये ना हे फक्त मला माहिती, आणि मी जर कुणाला सांगायला गेले आणि हे कुणाला कळत कसं करणार? काय 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 म्हणली तू? मुडद्या, अरे आपण भांडण लावले असं आप्पीला कळलं ना. आई, तू एवढी का घाबरायला लागली? तू नाही तिचा अवतार बघितला, मी बघितलाय. काय करत नाही आई, ती लय तत्व पाळणारी आहे. आता तर आई होणार आहे ना. आई, उलट हेच टायमिंग लय परफेक्ट आहे. मला सांग, आत्ताच्या काळात तिला सगळ्यात जास्त कोणाची गरज आहे? त्या अर्जाची. आणि अर्जाला जर हे सगळं कळलं तर तो तिच्याजवळ थांबल नाही 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 नाही, चांगलाच जाळ काढ. संपला ना विषय आई, सगळंच बोंबललं. पण त्या अर्जुनला आपण सांगायचं असं म्हणतोयस का तू? नाही ग आई, तू फक्त घरात वातावरण निर्मिती कर असं म्हणतोय. ती आप्पी काहीतरी लपवती म्हणून असं ना. हा, आणि हे तिच्यापाशी नाही, रुपालीपाशी वगैरे बोलून टाक. त्या रुपालीला बोलून काय फायदा आहे? तिला लागलं येड. अगं मग एक काम कर, रुक्मिणी मावशीपाशी बोल, नाही तर पिऊ पाशी बोल. मी फक्त म्हणतोय घरात पिल्लू सोडून दे. आणि मग तू काय करशील? मी हे सगळं अर्जापर्यंत कसं पोहोचल याची व्यवस्था करतो. जे काय करायचंय ना ते लवकर कर बघ. अगं, एकदा हे सगळे बॉम्ब त्या अर्जासमोर फुटले ना की मग बघ कशी मजा येते. तशी तुम्ही 2 आठवड्याला हाणून टाका की. आपल्याला कुठली रजा मिळणार? आपलं काम कसं माहिती ना तुला? ती पण आहे. हो साहेब, तुम्हाला सांगू का, बाहेरच्या देशात आहे का नाही, जर कोण बाबा होणार असेल का नाही, त्याला 1 महिन्याची रजा देऊन टाकतात. अजून आपल्याकडे यायचं बाकी आहे, प्रस्ताव मंजूर व्हायचंय. नाही बाबा, लंडनला जाऊन तुला सगळं माहिती आहे. आम्ही आजगावची माणसं. काय साहेब, तुमचं काय खरं सांगू का, तू चौकीत असला ना मला कामाचं अजिबात टेन्शन नसतं, म्हणून तुम्ही बाहेर असतो ना. अहो साहेब, तुम्ही इकडचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री फक्त आप्पी वहिनींची काळजी घ्यायची, कळलं काय? ओके चिंचुके साहेब. चिंचुके, पोरगा होते नाही तर पोरगी होते, पहिला पेढा नाही तर बर्फी सगळी तुलाच. आलो मी जाऊ. अर्जुन, वर्षा, विनायक, कदम. नमस्कार साहेब. निघाला वाटतं? काय झाली, काय घरी जायची? ड्युटी कुठं संपली तुमची अजून? काय सुजा, तिकडे काय? एक काम होतं तुमच्याकडे. तुम्ही माझ्याशी बोला की. साहेबांना जरा काम आहे, जाऊ द्या. ए, माझं काम साहेबांकडे आहे. तू काय करणार आहे? काय 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 काम? हा, ती जमीन घेतली ना मी ताब्यात, तिथं वाट्याचा वाद आहे जरा, तेवढं बघून घे की. आपली काय अडचण नाही बरं का, सगळी कागदपत्र क्लिअर आहेत. ठीक आहे, बघतो. आत्ताच बघ, वेळ नाही माझ्याकडे. मला प्लॉटिंग करून ती जमीन विकायला काढायची. सुजा, अरे आत्ता जमीन तुझ्या नावावर झाली ती, डायरेक्ट विकायला काढली. घरी बोललाय का नाही कुणाला काय का? अरे भावा, ती जमीन माझी, मी पाहिजे ती करीन. हो सुजा, मान्य आहे मला. अरे कदमांनी तिकडे आयुष्य घालवलंय अख्खं. सरकारांनी पण लय कष्ट करून घेतली जमीन ती. तू कुठे लगे? ऐक ना, तू तुझं काम कर की, मला नको अक्कल शिकवू. तुझ्याशी बोलणंच अवघड आहे सुजा. हा, आणि मला नको सांगू त्या घराचं कौतुक. सगळ्यांची खायची तात वेगळी आणि दाखवायची तात वेगळी. सगळी साळसूतपणाचं आव्हान राहतात. हे काही चांगला माणूस नाही तिकडे. सुजा सुजा, तोंड सांभाळून बोल, आपल्या घरची. खरं तेच बोलतोय मी. चांगलं ओळख तुम्ही सगळ्यांना. सगळी दाखवतात एक आणि करतात वेगळंच. घर घर मनाचं आणि विष घालायचं. सुजा, तू विषय सोड आता, झालं गेलं. पण अर्जा, कधी कधी मला तुझ्या भाबडेपणाचा लयच क्यू येते रे. का सगळं माहिती असून मुद्दाम डोळे झाकपाना करतो.
हेच माहित नाही मला. तिकडे सगळी खोटी बोलतात. सगळी म्हणजे सगळी. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना, स्वतःच्या बायकोला विचार की. ती तुझ्यापासून काय लपवती का विचार. सुजा, आपल्याला मध्ये घेऊ नको. अरे तीच मध्ये सगळ्यांच्या. तिनं तुझ्यापासून काय लपवलंय का एवढंच तिला विचार. मग कळेल तुला मी का घरातल्या कोणत्याच माणसावर विश्वास ठेवत नाही. ते देवा, आपल्याला मुलगाच व्हावा, म्हणजे आपला अमोल घरी परत आलाय असंच वाटेल. काय मागितलं देवाकडे? ना तू, म्हणजे आपला अमोल परत आला असं वाटेल बघ. एक नंबर. मला पण असंच वाटतंय अमोल दादा परत यावा. मुलगा झाला ना, आपण त्याचं नाव अमोलच ठेवायचं. ठेवायचं काय, सांगायचं त्यांना. डोळा जेवणाच्या वेळी आप्पीच म्हटली होती का नाही, अमोल नाव ठेवणार म्हणून. मग म्हणजे तुम्हाला पण असंच वाटतंय ना? नाही तसं नाही, म्हणजे मुलगा का मुलगी हे काय आपल्या हातात आहे का? पण जे काय होईल ना त्याला लय भारी सांभाळणार आहेत दोघ जण. आपण बापू दाजींना असं वाटतं की मुलगी व्हावी. अरे म्हणजे त्यांना असं वाटतंय की त्यांची आई परत यावी म्हणून. पण मम्मी, आपलं फिक्स आहे काय? आणि दीदीला पण तीच वाटतंय. डॉक्टर, अहो हे काय परिस्थिती आहे इथे? तुम्ही सगळे पेशंट हे असेच काय आहे हे सगळं? अहो सरकारी हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड आहे मॅडम. हा इथं कायम परिस्थिती अशीच असते. इथे कायम अशी परिस्थिती असते? डॉक्टर, अहो आपणच असं म्हणलं तर कसं होईल? मदत केली पाहिजे ना. श्रद्धा, आई कुठे तुझी? हे काय इकडे? डॉक्टर, अहो त्यांना त्रास होतोय, त्यांना श्वास घेता येत नाहीये. तुम्ही चेक तरी करा त्यांना आधी. इथं कुठल्या नर्स आहेत? मी डॉक्टर. औषध दिलेत ना वेळेत त्यांना? डॉक्टर, पण त्यांना मशीनची गरज आहे. त्यांना श्वास घेता येत नाही. मग मशीन कुठे आहे? अहो डॉक्टर, मशीन लावा की त्यांना त्रास होतोय. तुम्हाला कळत नाहीये का? अहो तसं नाहीये मॅडम. मग कसं आहे? अहो त्या नर्स सांगतात की तुम्हाला मशीन लावा की त्यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. ॲक्च्युली दुसऱ्या पेशंटला पण गरज असते ना मशीनची, आणि आपण पूर्ण वेळ त्यांना नाही लावू शकत. पण तिला गरज आहे ना आता. तुम्ही हेड आहात ना इथले? हो मॅडम. काय चाललंय डॉक्टर? अहो त्यांना त्रास होतोय, त्यांना मशीनची आता सध्या गरज आहे. मशीन लावा की आता. मॅडम ते शक्य नाहीये. का? कारण मशीन ऑलरेडी दुसऱ्या पेशंटला लावली आपण. म्हणजे एक मिनिट, एका पेशंटला लावली म्हणजे हॉस्पिटलमध्ये मशीन्स किती आहेत? मशीनची संख्या किती आहे हॉस्पिटलमध्ये? मी काय विचारतेय? 2 आहेत मॅडम. दुसरी तुमच्यासाठी ठेवली. का? मग मला आता गरज आहे? अहो त्यांना गरज आहे ना, मग त्यांना मशीन द्या की आधी. तुम्ही काय करताय? एक मिनिट, एकतर त्यांना शिफ्ट करा, नाहीतर मशीन तरी इकडे ना. हो 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 मॅडम, लगेच शिफ्ट करतो. मग करा लवकर. श्रद्धा, तू आईंजवळ थांब आणि नको काळजी करू. हा हो मॅडम, थँक्यू. तुम्हाला असं वाटलं का हे सगळं माझ्या नजरेत येणार नाही, मला कळणार नाही? मॅडम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. आपण बोलूयात नंतर. मला आता सगळ्या प्रश्नांची उत्तर हवे. काय सोक्ष लावायचा ना तो आत्ता लावायचा. हे अगं तू मॅडम, आणि तुम्ही रजेवर आहात हे तुम्ही नका सांगू मला. अर्जुन मला फोन दे. फोन दे अर्जुन. हॅलो गायतोंडे. बोला मॅडम. गायतोंडे, मला सांगा, आपण सरकारी हॉस्पिटलसाठी एक निधी बाजूला काढला होता बरोबर? इथे काही उपकरणांची गरज होती, आपण ते घेतलेही होते. ते उपकरण इथे वेळेत पोहोचलेत का? काय झालं मॅडम? हो की नाही? हो मॅडम,
त्याच आठवड्यात पोहोचली होती उपकरणं. आपल्याकडे त्या सगळ्याचे रेकॉर्ड असतील ना? हो अर्थात आहे. पुढच्या अर्ध्या तासात ते सगळे रेकॉर्ड घेऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये या. बरं ठीक आहे, पोहोचतो. तुम्ही त्या रजिस्टरमध्ये डाव्या बाजूला नोंदणी केली होती. अहो काय साहेब, इतक्या वर्ष झालं काम करतोय असं कधी झालं नाही माझ्याकडून. मॅडम एक मिनिट. हा बघा, हा तो फोटो आहे. ह्यामध्ये त्या सगळ्या नोंदणी आहेत आणि या डाव्या बाजूला त्या रजिस्टरमध्ये. हा फोटो कुठल्या रजिस्टर मधला आहे? मला खरं रजिस्टर हवंय. मी काय विचारतीये? मला खरं रजिस्टर हवंय, नाही तर जॉब घालवे ना तुमचा. बोला. माझा काही संबंध नाही मॅडम. अहो या डॉक्टरांनीच मला आणायला सांगितलं होतं. म्हणजे मला या डॉक्टर सरांनीच सांगितलं होतं सामान वेगळ्या रजिस्टर मध्ये आणि दाखवायला वेगळ्या रजिस्टर मध्ये. मला वाटलं होतं. मला पहिल्या दिवसापासून या माणसावर शंका होती अर्जुन. पहिल्या दिवसापासून वाटत होतं या माणसात काहीतरी खोट आहे. म्हणून म्हणत होतात का जा इथून जा. हा अर्जुन थांब. मशीन्स कुठे आहेत बाकीच्या? मशीन्स कुठे आहेत बाकीच्या? उत्तर हवंय मला. अहो मॅडम, काय यांच्या दवाखान्यात तर काय विकलं गेलंय. काय लाज वाटते काय सांगता ना? डॉक्टर आहात ना? हे असं लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही? काय तोंडे, आत्ताच्या आत्ता या सगळ्या प्रकरणात जे कोणी सामील आहे ना त्या सगळ्यांना बडतर्फ करा. सॉरी मॅडम, अहो चुकलं माझं. बस. आणि काय तोंडे, यांना फक्त निलंबित नका करू, ह्यांचे मेडिकल लायसन काढून घ्या. ह्यांचे मेडिकल लायसन रद्द झाले पाहिजे आजच्या आज. येस मॅडम. अहो पण मॅडम, लोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे ना तुम्हाला? मग डॉक्टर म्हणून काम करायची काही गरज नाही, कळलं? अहो मॅडम पण एकदा तुम्ही पहिल्यांदा निघायचा आहेत ना, आत्ताच सांगते. दाजी आलं. अर्जा काय म्हणलेलं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? हा एकदम सगळं ठीक आहे. आणि डॉक्टर म्हणले की आप्पीची डिलिव्हरी नॉर्मलच होईल म्हणून. अरे वा, हे लय बरं झालं बघ. मला तर ते ऑपरेशन नकोच वाटतं बाई. नाही मामी, नॉर्मलच होईल डिलिव्हरी. अर्जुन, कधी होणार आहे डिलिव्हरी? आजच होईल म्हणले डॉक्टर. एक नंबर दाजी. अहो मला लय भारी वाटतंय. माझा असं झालं की मी कधी एकदा मामा होतोय. लय वेळ नाही राहिला, आता मग थोडी वाट बघा. बर, आणि तुम्ही सगळे पण निवांत राहा, काळजीचं काही कारण नाही. होय. अर्जा, तिला काय खायला प्यायला? नाही, खायला नाही सांगितलं काय, पण हे औषध दिलं ते द्या म्हणले फक्त. आण तिची टिकडं, मी आणतो औषध गोळ्या. तू इथं आप्पीपाशी थांबायचं. अहो सरकार, मी आणतो की. दाजीबा सरकार इकडे द्या, मी आणतो. तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही, दीदीपाशी थांबायचं. मी 2च मिनिटात घेऊन येतो. जा बापू आलो. डिलिव्हरी नॉर्मल होतीये, एकले आनंदाची बाब आहे. हो. हे पण प्या. कुठे तू डॉक्टर? थांब की विचारू एखाद्या नर्सला. हाय मी आत. आता नको. आता ग बाय. अर्जुन, सगळं बरं आहे ना? काय म्हणले डॉक्टर? तुम्ही काय करता इकडं? आता ग बाय, काय करताय म्हणजे? अरे मी घरातली नाही का, म्हणून आप्पीला बघायला आले, तिची चौकशी करायला आले बाळा. आणि बंट्या हे आईला सोडायला आलतो. ए बास करा रे. मावशी, आप्पी एकदम व्यवस्थित आहे. हा, आता तुम्ही आणि तुमचा पोरगा सरकारी दवाखान्यातून निघायचं गपचूप. अर्जा, नीट बोलायचं आमच्याशी. नीटच बोलतोय, नाही तर चिंचुकेला बोलून घेतो, नीट बोलायला होतो. चालेल का? आता चिंचुके कशाला हे तर? मला तुम्ही दोघं नको इथं म्हणून. नाही बरोबर आहे अर्जुनच्या या ठिकाणी. चला निघा. अरे अर्जुन, अरे आप्पीची आता बाळंतीण व्हायची वेळ आली.
अशा वेळेला आम्ही काय करणार आहे का सांग बरं. एवढं बी आम्ही सैतान वाटलो होय रे तुला. तुम्ही काय ना मावशी चांगलं माहिती आहे मग कळलं का. आप्पीची डिलिव्हरी होईपर्यंत आणि आप्पीन बाळ घरी येईपर्यंत तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही तुम्ही. त्याच्यावर चर्चा नकोय मला आता. निघा. म्हणे तू जा आता इथनं. हा मावशी इकडे इकडे. हा हा चल बांट्या. काय एवढं प्रेमापोटी आपण आलो ह्यांच्या. कुठलं काय यांचं वेगळंच चाललंय. चल बाळा. मी मनी मावशी हो बांटते. आप्पीच्या आणि बाळाच्या आसपास पण नको. हे असं बघितलं का नाही अर्जुन, लय भारी वाटतं बघ. आता असं सोन्यासारखं जावं ये, मग आम्हाला तर असंच होतं. हो मामी, हे काय तुमच्या लेकीसाठी नाही चाललं. मग आमचे बाळोबा येणार आहेत त्यांच्यासाठी चाललंय. हो का. हा मग काय दिपेडॉन. हो अहो दाजीबा, बाळोबा लय महत्वाचं आहेत आपल्यासाठी. ए दिप्या, तू कधीपासून पार्टी बदललीस रे. आहे का आता. मी कुठं पार्टी बदलली. मी पहिल्यापासून दाजीबांच्याच पार्टीत आहे की. एक नंबर. ठीक आहे जरा चेष्टा बास करा. आप्या बरं वाटतंय का ग. हो बाप. आप्पे डॉक्टर काय म्हणलेत ग, म्हणजे कधी काय. डॉक्टरांनी मला सांगायला लावलंय. कळायला लागलं की सांग म्हणते. दिदे मला लय भारी वाटतंय. असं एकदम असं नाचूच वाटतंय मला. अरे नाचू काय. बघ की, म्हणजे तुमचं प्रेम, परत लग्न आणि आता बाळ, हे सगळा प्रवास बघितलाय आम्ही. आणि आता या प्रवासात नवीन पॅसेंजर येणार आहे. त्यासाठी आत्ताच माझ्याकडून आणि हासगावच्या सर्व बच्ची कंपनीकडून ढीग भरून शुभेच्छा. अरे हो, हे राहिलंच की. अहो हे विसरून कसं चालेल दाजीबा. मी बाळाला सगळ्यात पहिल्यांदा हेच शिकवणार आहे. हो दीपेच्या नादानं तू पण होय. अहो नादाला काय बापू, जन्माच्या आधीपासून आपल्या गँगची मेंबरशिप आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळं लवकरात लवकर आमचा नवीन मेंबर आमच्या गँग मध्ये येऊ द्या. हो दीपेडॉन एक नंबर बोलायला लागल्या. आता माझी दीदी कलेक्टर आहे. वाण नाही पण गुण तर लागणारच की. काय दिदे. एक मिनिट, माझं काय रे. तू आहेस की भारी पत्रकार. हा, दंगलीचा खरा सूत्रधार शोधणारा पत्रकार. अहो दाजीबा, एवढं सगळं कोणामुळे करू शकलो. दीदीमुळेच ना. बर आता आता जरा बास करा, तिला आराम करू द्या. हा होय आप्या, तुम्ही दोघं पण आराम करा. बापू मला कुठली झोप लागतील. मला कसला आलाय आराम. मला काय सुचणार आहे का आता. अहो दाजीबा, मी आहे की तुमच्या संग. नाही नाही नाही, मी म्हणते आत्ताच झोपून घ्या, कारण एकदा का बाळ आलं. झोप नाही काय नाही. सुषमा, त्यांना ती काय वेगळं सांगायची गरज आहे का. बघा आता तुम्ही आई बाबा होणार आहे. आता जशी एकमेकांच्या सोबत आहे ना, तसेच कायम सोबत राहा. आम्हाला दोघांना बी माहिती आहे तुम्ही जगातले सगळ्यात भारी आई बाप होणार आहे. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. डॉक्टर, आपल्याला कळा सुरू झाला वाटतं. हो हो, मी डॉक्टरांना बोलवते. अर्जुन, अर्जुन, डॉक्टर. काय झालं ना, सांगते थांबा. डॉक्टर, डॉक्टर. डॉक्टर एक मिनिट पाहतो मी. काय होतंय. एक मिनिट एक मिनिट. अप्पे, अर्जुन, बाबा ठीक आहे ते.
अभिनंदन. बाबा झालायस तू. बाबा. तुझं पण अभिनंदन आप्पे. आई झालीस तू. बाळाला घे की. डॉक्टरांना सांगितलं होतं पहिल्यांदा अर्जुनच्या हातात द्यायचं. मी जशी कल्पना केली होती ना तसंच घडतंय सगळं. मी आणि आपलं हे बाळा, आई बघ काय म्हणते. तू, मी आणि आपलं काय झालं. आप्पे काहीच हालचाल करत नाही ग. अरे काय करतोयस अर्जुन. अरे बाळ जिवंत आहे आपलं. तुला कळतंय का. मी बघितलं पण नाही अजून. त्यांना सांगितलं होतं ना बाळाचा जन्म झाला पहिल्यांदा बाबांच्या हातात द्या त्याच्या. तुझी वाट बघत होते अर्जुन मी. असं काय करतोय तू. खाली तू उठ की काय. तू का रडतोयस. बाळाला नाही झालंय काही. हे बघ आपलं बाळ जिवंत आहे. तुला कळतंय का. हा त्याला हाक मार. आपल्या बाळाला हाक मार की. अर्जुन आप्पे मी असायला पाहिजे होतं इथं. मी असायला पाहिजे होतं. अरे डॉक्टर आम्ही सगळे आज जाऊ शकतो ना. सगळे नसलं तरी आम्ही दोघं तरी जाऊ शकतो ना. होय आम्हाला नातवाला बघायचंय. आपली कशी बरी आहे ना. मला तर असं झालंय कधी एकदा बाळाला हातात घेतीये. एक मिनिट, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. हा बोला ना डॉक्टर. हे बघा, बाळ आता आपल्यात राहिलेलं नाही. म्हणजे बाळ या जगात राहिलेलं नाही. बापू काय बोलताय का डॉक्टर तुम्ही. अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही. हा मगाशी लाईट गेलती तेव्हा तुम्हीच म्हणलेला ना की मुलगा झालाय म्हणून. डॉक्टर हे कसं म्हणजे काय. डॉक्टर तुम्ही एकदा नीट तपासा. अहो तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही एकदा तपासा ना आमच्यासाठी. अहो असं कसं म्हणताय. मी तपासूनच बाहेर आलोय आता. हो नाही तुम्ही नीट तपासलं नसेल डॉक्टर. सावरा स्वतःला. आणि आता त्या दोघांना तुमची खरी गरज आहे. तुम्ही सगळेजण आज जा. कसं शक्य आहे. खोटं बोलतायत हे. खोटं बोलतायत. तुम्ही जरा शांत व्हा बघू. अरे कसं शांत व्हायचं रुक्मिणी. हा अगं रुक्मिणी काय घडलंय. काय चाललंय. काय घडलंय तुमच्या इथं. आणि ह्याच तुमची काही चूक असेल ना तर तुमचं जगणं हराम करेन ना मी. डॉक्टर हे बघा तुम्ही परत एकदा बघा व्यवस्थित आणि नीट चेक करा. काय वाटेल ती करा. काय पण करा पण ही खरं नाही असलं पाहिजे. हे बघा तुम्ही जर असं. डॉक्टर प्लीज एकदा आतमध्ये जावा आणि परत एकदा तपासा ना प्लीज. तुम्ही एकदा व्यवस्थित जाऊन तपासा आणि मग खात्री करा. तुम्ही उगीच आम्हाला तसं बघतो मी. हा बाळोबा अगं बोल की. बोल तू बोल की. अगं काय झालं. अप्पे काय म्हणलीस तू. अप्पे मग आजपासून एवढंच बोलतीये. दीदी आणि दाजी बाळाला बाळोबा बोलायचे.
हे बघा, इथं थांबून काय अर्थ नाहीये आता. बाळ गेलंय, डॉक्टरांनी पण सांगितलं ना आता. सुजय, अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस? जरा तरी विचार कर ना. माझ्यावर चिडून काय होणार आहे पियू? आता जरी आपण काही केलं नाही, नंतर तर करावंच लागणार आहे ना. ते काय चुकलंय का कोणाला? अरे सुजा, तिच्या तोंडातून शब्द फुटावं झालाय. अहो सरकार, तुला धक्का बसलाय, पण आपण तर आहोत ना सगळे शुद्धीत. नुकत्याच जन्मलेलं बाळ आहे, जास्त वेळ करून चालणार नाही आपल्याला. मी नाही करू शकत. अर्जुन, असं होईल असं कोणी विचार बी केला नव्हता रे. अहो दाजी, आत्ता आपण बाहेर नाचत होतो, आत्ता. आणि काय तर आपल्या घराला झालंय बघा. आई, अगं ही वेळ बोलायची नाही आता. बरोबर आहे त्याचं. अर्जा, काळजावर दगड ठेवून आपल्याला हे करायलाच लागणार. अर्जुन, तुला आणि अपर्णाला काय वाटतंय हे आता मी चांगलंच समजू शकतो. दादा, अरे हो, पण काही गोष्टींना सामोरं जावं लागेल अर्जुन. नाही ताकद माझ्यात दादा, नाही ताकद. शावस्था बघा ना तिची. 9 महिने त्या बाळाला पोटात अडवण्यासारखा. 9 महिने प्रत्येकाने जीव लावलाय. 9 तास नाही थांबू शकत ते बाळा आपल्याबरोबर. काय सांगू मी तिला समजून? कुठे गेला बाळा? काय सांगू मी? काय सांगू खतम मी तिला? दाजी, अहो तुम्ही नका ना असं बोलू राव. मला नाही सवलत ते. मी आहे बाहेर तिथं. अरे त्याला नाही सहन झालंय. काय बाई, काय करायचं, कसं करायचं आता? विनायकराव, अर्जुनला समजवा. अहो, तुम्हीच करू शकताय. जावा. बापू, तुम्ही आप्पीला सांभाळा. कसं बोलू? माझ्या आप्पाशी बोलायला आज माझ्याकडे शब्दच नाही आहेत का? कुठं आले शब्द? सांगा ना कदम. अर्जा, अरे नियती एका हाताने भरभरून देते ना, तसं दुसऱ्या हाताने घेते मी. आमचं बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं कदम. बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं. कदम, काय करायला लागतो? अजून काय करायला लागतं का? मी करतो. मी बाळ येईल का परत? आप्पीच्या खुशीत आमचं बाळ परत येईल का? हो, आमचा बाळोबा येईल का परत? कदम, मी नियतीला आई मानतो का नाही? पहिल्यापासून आई आपली गेल्यापासून मी नियतीला आई मानतो ना. मी तुम्हाला काय म्हणतो की दादा, मी म्हणतो की नियती वर बसली आहे, म्हणजे आई वर बसली, ती बघतीये माझ्याकडं. मला काय लागलं ना ती देते. मला काय वाटलं मी तिच्याशी बोलतो, ती सगळं देते. पण जी सगळ्यात जवळची गोष्ट होती तीच का काढून घेतली आमच्याकडून? कसं जगायचं, कसं राहायचं, मी काय म्हणत काय? अर्जुन, असं वाटतं आपल्याला, पण दादा तू सांग ना, काय करू? तू सांग. अर्जा, जगणं थांबत नाही रे. ही जखम घेऊन मला नाही जगायचं. अर्जा, आणि आप्पीने काय करायचं? तिने कुणाकडे बघायचं? अर्जा, अरे तुझी आई गेली होती ना, तेव्हा मला बी असंच वाटलेलं. संपलं सगळं, कशासाठी जगायचं? अरे एवढं बारकं पोरग घेऊन कसं वाढवायचं त्याला? एकदा शेतात एकटा होतो ना, तेव्हा मनात विचार आला, घेतला दोर निघालो. मग तर एक पोरग येऊन पाठीमागणं कावटायला रे मला. अर्जा, अरे तवाची तू मिठी मारलीस ना, तवाच ठरवलं, परत हे विचार मनात येऊ द्यायचा नाही. अर्जा, तुम्ही असा विचार मनात आणू नको परत. मला दुसरं काय नका समजू कदम, आता नका समजू. अर्जुन, शांत हो, शांत हो. अर्जा, आपल्या संग काय होईल ना ते प्रत्येक वेळेला आपल्या हातात नसते, पण ते झाल्यावर काय करायचं ना ती आपल्या हातात असते बघ. मला काहीच नाही करावं असं वाटत आहे. फोल आहे सगळं. असं नको बोलू रे. तुझ्या मनाला काय वाटतंय ना हे आता कुणालाच नाही सांगता येणार. पण
अरे तिनं 9 महिने त्या बाळाला पोटात वाढवलंय. तिला सांभाळायला पाहिजे रे अर्जुन. या समृद्ध कसं जाऊन काय बोलून रड. आवडेल की का नाही? तुम्ही जर का झाड लावलं तर तुमचं बाळ पण नेहमी हॅप्पी राहील. ओ काका, तुम्हाला एवढं पण माहित नाही झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप असं जगतात. या झाडाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल. अर्जुन ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळासोबतचा पहिला फोटो लावूया. तू, मी आणि आपलं बाळ. तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. ए बाळा, इथेच नको आता. अर्जुन हे नको, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, बघ बघ बघ, आणि बघ तुझी आई. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे. हे बघा, मला कसलाच इंटरेस्ट नाही आहे. अहो डॉक्टर, आम्ही बी डॉक्टर आहे म्हणून समजा. तुम्हाला त्या आप्पीने जी जखम दिली ना, त्याच्यावर मलम लावणारे डॉक्टर आहे आम्ही, असं समजा. आप्पी म्हणजे कलेक्टर अपर्णा सुरेश माने, तिला धडा शिकवायचा आम्हाला. पण मी तुमच्यावरती विश्वास का ठेवू? अहो डॉक्टर, फक्त तुमचंच नाही, अहो आमचं बी लय वाईट केलंय त्या आप्पी अर्जानी. ती आप्पी माझ्या लग्नाच्या भर मांडवातनं पळून गेली होती आणि त्या अर्ज संघ लग्न केले ती. तेव्हाच ठरवलं होतं का ह्याचा बदला घ्यायचा. हो, तुम्ही ठीक आहे ना? अहो त्या दोघांना चांगली आयुष्यभराची अद्दल घडवली ना, की मगच आम्ही ठीक होऊन जाऊ बघा. पण हे सगळं खरं आहे कशावरून? हाय का आता? अहो आताच आम्ही वरनं खाली आलोय, त्या अर्जाने आम्हाला हाकलून दिलंय आणि म्हणला की तुम्ही अजिबात इथं मागं मोर पण आमच्या फिरकायचं नाही म्हणून. पाहिजे तर जाऊन बघा तुम्ही. सोड काय डॉक्टर, तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे ही आप्पी फक्त तुम्हाला सस्पेंड करून गप बसेल असं अजिबात नाही बरं का. ती सगळं उकरून काढणार आणि तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही फक्त एवढा एकच कांड केला असेल म्हणून. वाटेल ते आरोप करायचे नाहीत. अहो नाही, आरोप नाही करत आहे मी, स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. काय तुमच्याकडे बघितलं तेव्हाच कळलं होतं मला की तुम्ही आमच्याच लाईनचे आहे म्हणून. डॉक्टर, मी आसगावात ग्रामसेवक होतो. हां, मी भ्रष्टाचार केला म्हणून आपलीने कामावरून काढून टाकलं मला. फक्त कामावरून नाही काढलं, अहो लय बेकार इज्जत घालवली माझी. म्हणूनच आपण सगळे मिळून तिला चांगली अद्दल घडू.
अशी तिला आयुष्याची आदल घडू ना की कुठल्याच भानगडी तिने ना घुपसलं नाही पाहिजे बघा. डॉक्टर तुम्ही फक्त एकदा आमचं ऐकून घ्या. करायचे नाही करायचे नंतर ठरवा. हा. ठीक आहे, बोला. फक्त एवढं काम झालं पाहिजे. होणार ना? ठीक आहे, पण हे सगळं घडवून आणणं फार कठीण आहे. अहो म्हणून तर तुमची मदत पाहिजे ना मला. डॉक्टर साहेब विचार करा, ज्या पोरीनं तुमची आयुष्यभराची कमाई एका दिवसात उडवली, तुमच्या घराचं नाक कापलं, त्या पोरीला तिची जागा दाखवली पाहिजे का नाही? तुम्हीच सांगा, दाखवली पाहिजे का नाही? पण यासाठी आणखी माणसं लागतील आणि पैसे पण. नाही नाही, तुम्ही ना पैशाची अजिबात काळजी करू नका. सगळे पैसे देतो, फक्त काम झाल्यावर. करू. मला पण त्या कलेक्टरला चांगलीच अद्दल घडवायची. आता कसं बोलले. तुम्ही चला माझ्यासोबत. चल. तिने आपला जॉब घालवलाय. अर्जुन, अर्जुन ऐक माझं बाळ. मी खोटं सांगते का? सर ऐका की, अहो तुम्ही तरी ऐका. बाबू ऐका ना माझं बाळ. तरी आता खरं बाळ आहे, मी सांगते ना. गप ना बाबा, रडू नको. रडून काय फायदा नाही. ग रड रड रड, काय रडायचे ते रड. अण्णा, अण्णा ऐका. बाहेर गेलेत ते. काम होतं जरा. त्यांनी आल्यावर या मग. नाही नाही वहिनी, तुमच्याकडेच काम आहे माझं. अण्णाला मीच कामाला लावलं इथं. संकल्प नाव आहे माझं, संकल्प ढोबळे. तुम्ही आहे वय? आधी सांगायचं की. हो, कवाचं थांबलो इथं बाहेर. हे थांबानाच झालंय, सारखं रडतंय. अहो जरा मागं काम चाललं होतं. पण कोणाचं बाळ आहे हे? तुमचंच. अहो काय बोलताय भाऊजी? मला आता तुमच्या मदतीची गरज आहे. अहो पण तुम्ही हे बाळ. तुम्ही सांभाळा ना हे बाळ. हे माझं पण नाहीये, पण ते कोणाचं आहे काय मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो. असं कसं सांभाळणार? काय झालं तर? आणि उदयाच्या आई बाला कळालं तर? अहो नाही कळणार वहिनी, मी सांगतो ना. आणि मी तुम्हाला याचे पैसे देईल. हो, महिन्याच्या महिन्याला मी तुम्हाला पैसे देईल याला सांभाळायला. पण मला बी एक बाळ आहे की. हो वहिनी, म्हणून तर तुमच्याकडे घेऊन आलो ना मी ह्याला. आणि तुम्हाला आत्ताच बाळ झालंय, याला पण आईची गरज आहे. तुम्ही ह्याला बरोबर सांभाळू शकता बघा. एक दिवसाचा ताणच बाळ आहे हो, सांभाळा ना. अहो काही अडबड लागलाय का? कुठून आणलंय एक दिवसाचं बाळ? मी तुम्हाला हे बाळ सांभाळायचे महिन्याला 10,000 रुपये देईल. एवढे? अहो खरंच. ह्या बाळासोबतच आहे ना तुमच्या बाळाच्या भविष्याची पण काळजी घ्या. तुम्ही एकदा घ्या तर, एकदा घेऊन तर बघा. घ्या. मी आहे ना ह्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या हातात देईल. अण्णाकडे रुपया देणार नाही. नक्की? नक्की. हा वहिनी, फक्त एक, ह्या बाळाबद्दल बाहेर कुठंच काही बोलू नका. बाहेर कोण नाही तेव्हा? आमचं इथं कोण नाही. आमचंच म्हणून सांभाळेन की मी. चला संपला तर मग विषय. भूक लागली बाळाला. हा जावा तुम्ही, बघा त्याचं काय ते भेट. शांत करा त्याला. आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे. नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली. तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. अगदी तुझं पोट दिसायला लागले.
आपलं बाळ मोठं होते अप्पे. ए चिटुकल्या तू इकडे आहे ना? बाळाची हालचाल जाणवते. शपथ ते लाथाबिता सुरू झाले का? नाही अजून लात नाही मारत आहे. लात मारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे. ए बाळा सगळ्यात पहिल्यांदा मला सांगणार आहे ना. सावरलं पाहिजे अर्जा, स्वतःला सावरलं पाहिजे आपल्या आप्पीसाठी. ती आत्ता असती तर काय म्हणली असती तुझ्या जागी? अर्जुन असं कचायचं नाही, असं कचायचं नाही. लय झटली आप्पी. अर्जा तुझ्यासाठी, या घरासाठी लय झटली. आता आप्पीला सांभाळलं पाहिजे, है ना? आप्पीला सांभाळलं पाहिजे. अर्जुन ऐक की, मला मदत कर ना हे पोस्टर लावायला. आप्पी का करते तू असं? का वागते असं? आपण बोललो की आत्ताच. अर्जुन तू या खोलीतनं बाहेर गेला ना, खोली खायला उठते. मला नाही कळत काय करायचं. मग डोळे बंद करून पडलं ना की बाळाचा आवाज येतो मला. डोळे उघडले ना की बाई हे असं सगळं मी काय करू? तू मला सांग, तूच सजवली होतीस ना हे खोली. तू सरप्राईज दिलं होतस ना मला. लावूया की आता परत हे सगळं? खाऊन घे तर. मी नाश्ता करते, पण आधी आपण खोली सजूया आधी सारखी. हा आप्पे काय होणार आहे खोली सजवून? बाळासाठी रे. आप्पे पास कर ना. बाळ 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 पास कर ना. कसं मास कर अर्जुन? हा मास कसं कर? माझ्या पोटात होतं ना बाळ. 9 महिने मी वाढवलंय बाळाला. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मला जाणवत होत्या अर्जुन. बाळाने पहिल्यांदा लात मारली, मला भूक लागली की नाही त्याची हालचाल सगळं मला जाणवत होतं. असं कसं मास कर? तुला माहितीये ना माझ्या पोटात बाळ आहे. मला कळल्यापासून मी बाळाशी बोलत होते का नाही? मी तुला सांगितलं होतं ना, आतापर्यंत बोलत होते ना मी बाळाशी. माझं बाळ माझ्याशी बोलतंय अर्जुन. अर्जुन माझं बाळ सांगतंय. बाळ म्हणते अगं आई मी जिवंत आहे. बाबाला सांग की, बाबाला कळत नाहीये का? बस 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 बस. आप्पे तुला जाणवतंय म्हणजे नक्की काय होते? अरे म्हणजे ना दुसर दिसतंय, ऐकू येते काहीतरी अर्जुन. कुठून ऐकू येते? मला नाही माहिती कुठून ऐकू येतंय, पण मला खरंच ऐकू येतंय. आपलं बाळ हाय अर्जुन. मला ना आत्म वाटतंय, पण मला सांगता येत नाहीये. ती गट फिलिंग असतं ना, तसं हे तुला कळतंय का? आणि तुला हे नक्की वाटतंय? नक्की खरंच वाटतंय मला बाळ आहे. मी खोटं नाही बोलत अर्जुन. वाटत असणारी मी वेडी झाली अर्जुन. मी खरं सांगते अरे. आणि बाळ आहे म्हणलं तरी हे असं बघच ठेवायचं का घर? नाही ना, आपण सजवलं पाहिजे का नाही? हो हो हो, खोली सजवली पाहिजे. आपण सजवू खोली. हा फक्त काय? फक्त हे तू बोलू नको घरात कुणाला आपल्या. म्हणजे तुला जे काय वाटतंय ना आता ते बोलू नको कुणालाच. दिप्या, मामी, बापू, पिवणी कुणालाच बोलू नको. का? अगं आता तूच म्हणली ना मी वेडी वाटेल कदाचित. तसंच झालं तर? आणि तुला जे वाटतंय ते तू कुणाला समजून सांगत बसणारेस, है का नाही? मग कळते ना तुला? तुझं बरं.